मतदार संख्या अधिक असलेल्या समाजास बदनापूरमधून उमेदवारी देण्याची मागणी। जालन्यात लवकरच बौद्ध मातंग ऐक्य परिषदेचे आयोजन। बदनापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार संख्या असलेल्या बौद्ध व मातंग समाजातील उमेदवारास प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्याचा ठराव घेण्यात आला असून लवकरच बदनापूर इथं बौद्ध व मातंग ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते कैलास पाचंगे यांनी दिली आहे। याबाबत माहिती देताना कैलास पाचंगे म्हणाले की बदनापूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव आहे। या विधानसभा मतदारसंघात बौद्ध मातंग समाजातील मतदार संख्या मोठ्या प्रमाणात असतानाही बोटावर मोजणे एवढीच मतदार संख्या असलेल्या समाजाच्या उमेदवारास प्रमुख राजकीय पक्ष उमेदवारी देत आले आहेत। मोठ्या प्रमाणात मतदार संख्या असलेल्या समाजास प्रतिनिधित्व न मिळणे हा बौद्ध मातंग समाजावर एक प्रकारचा अन्याय आहे। बदनापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार संख्या असलेल्या बौद्ध मातंग समाजास प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारी द्यावी अशी मागणी करणारा ठराव गुरुवारी छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या बौद्ध मातंग समाजाच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला। आज दिनांक 28 जून रोजी सायंकाळी 4 वाजेच्या दरम्यान जालना शहरात बौद्ध मातंग समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीत बदनापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांनी बौद्ध मातंग समाजातील उमेदवारास उमेदवारी द्यावी अशी मागणी करणारा ठराव पारित करण्यात आला असल्याची माहिती पाचंगे यांनी दिली। या संदर्भात प्रमुख राजकीय पक्षांच्या नेते मंडळींकडे आग्रह धरला जाणार असल्याचं पाचंगे यांनी सांगितलंय। बदनापूर शहरात लवकरच बौद्ध मातंग ऐक्य परिषदेचं आयोजन करण्यात येणार असल्याचं पाचंगे यांनी सांगितलंय। या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड, डॉक्टर संजय पगारे, भाऊसाहेब काकडे, अनिल चौतमल, रवी पाखरे, दिनेश खंडागळे, अर्जुन काणेरे, ऋषिकेश दांडगे, मनोहर लोखंडे, परमेश्वर जगधणे, कैलास लोखंडे, सोमेश्वर जगधणे, डॉक्टर गणेश होरसील आदींची उपस्थिती होती। काय बैठक आयोजित करण्यात आली त्यात? मराठवाड्यामध्ये सर्वप्रथम बदनापूर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत बौद्ध आणि मातंग समाजाची ऐक्य परिषद काल दिनांक 27/6/2024 रोजी हॉटेल ऑरेरा या ठिकाणी संपन्न झाली। त्यामध्ये मातंग आणि बौद्ध समाजाचे सर्व असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यामध्ये एकमुखाने असा निर्णय घेण्यात आला की बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जो राजकीय पक्ष मातंग आणि बौद्ध समाजाला उमेदवारी देईल त्या पक्षाच्या पाठीमागे समाजानं खंबीरपणाने उभं राहून त्या उमेदवाराला विजयी करण्याचा संकल्प त्या ठिकाणी मातंग आणि बौद्ध समाजाने घेतलेला आहे। या ठिकाणी सांगायचं तात्पर्य असं आहे की बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मातंग आणि बौद्ध समाजाची मतदानाची जी टक्केवारी आहे ती एकूण मतदारसंघाच्या तुलनेमध्ये एकूण मतदारसंघाच्या जातीय तुलनेमध्ये मातंग आणि बौद्ध समाजाचे जवळपास 50 ते 55 हजार मतं त्या ठिकाणी आहेत। परंतु कोणताही राजकीय पक्ष मातंग आणि बौद्ध समाजाची जातीय दृष्टिकोनातून दखल घेत नाही आणि म्हणून समाजातील सामान्य कार्यकर्त्यांनी हा एक लढा उभा केलेला आहे की जो राजकीय पक्ष मातंग समाजाला उमेदवारी देईल त्या पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहून त्या उमेदवाराला विजय करण्याचा संकल्प या ठिकाणी मातंग आणि बौद्ध समाजाच्या कोर कमिटीने या ठिकाणी घेतलेला आहे। धन्यवाद। यापूर्वी असे प्रयोग झाले का? आमच्या माहितीनुसार आतापर्यंत जवळपास 15 वर्ष त्या बदनापूर विधानसभा मतदारसंघाला राखीव होऊन झालेत, परंतु असा प्रकारचा लढा कोणी या ठिकाणी उभा केलेला नाही आणि आज जो सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी हा लढा उभा केलेला आहे निश्चितपणाने हा लढा यशस्वी होईल अशी मला यामध्ये शंका वाटत नाही। का नाव आपलं? माझं नाव कैलास रामदास पाचगे, मी सरपंच करसगाव आणि बहुजन चळवळीमध्ये गेल्या 20 वर्षापासून काम करतो। बौद्ध आणि मातंग समाजाच्या ऐक्य परिषदेमध्ये असा निर्णय झाला की जो बौद्ध आणि मातंग समाजाचा कार्यकर्ता आहे ज्यांनी कोणीही राजकीय पक्षाची उमेदवारी आणली तर त्याच्या विरोधात बौद्ध आणि मातंग समाजाने बंड करायचा नाही। जो कोणी राजकीय पक्षाची उमेदवारी आणेल त्याच्या पाठीमागे समाज 100% प्रामाणिकपणाने उभा राहील असा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला। दोन्ही समाजाची झाली ऐक्य परिषद तशी जालन्यात घेणार फार थोड्याच दिवसामध्ये आम्ही एक या ठिकाणी चळवळ उभी करत असताना अगोदर लोकांच्या संपर्कामध्ये जात आहोत, गावोगावी बैठका घेत आहोत, सर्कल वाईज बैठका घेत आहोत आणि त्या बैठकीचं रूपांतर एक दिवस
थोड्याच दिवसामध्ये जालना येथे मेळाव्याच्या रूपामध्ये होणार आहे आणि त्या मेळाव्यामध्ये या ऐक्य परिषदेची उमेदवारीबाबत घोषणा केली जाईल. जे बदनापूर मतदारसंघ आहे, आजपर्यंत कुठल्याही पक्षाने बौद्ध समाजाला किंवा मातंग समाजाला उमेदवारी दिली नाही. म्हणून या 2024च्या निवडणुकीमध्ये या जिल्ह्यातला नव्हे तर या महाराष्ट्रातला तमाम बौद्ध समाज व मातंग समाजानं निर्णय घेतला की आम्ही एकत्रित येऊन बदनापूर मतदारसंघाची तयारी करत आहोत आणि जो कुठलाही राजकीय पक्ष आम्हाला तिकीट देईन हा समाज त्याच्या पाठीमागे जाईल. त्याचं कारण असं आहे की या बदनापूर मतदारसंघामध्ये बौद्ध समाजाचं 32,000 मतदान आहे, मातंग समाजाचं 22,000 आहे, ख्रिश्चन समाजाचं 13,000 आहे. असं मिळून 77-70% मतदान या समाजाचं आहे आणि एवढं मतदान या मतदारसंघामध्ये कुठल्याही समाजाचं नाही. एवढं मतदान असून सुद्धा आजपर्यंत आमचा कोणीही विचार न केल्यामुळे या महाराष्ट्रातला या जिल्ह्यातला जो बौद्ध समाज आहे, मातंग समाज आहे, हा एकत्रित आला आणि जो पक्ष या समाजाला तिकीट देईन त्या समाजाचं एकनिष्ठा आम्ही काम करणार आहे. आणि एवढंच नाही तर आता ही एक सुरुवात झाली महाराष्ट्रामध्ये. या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी राखीव जागा आहे त्या ठिकाणी मातंग समाज आणि बौद्ध समाजाला लोकसंख्येच्या नुसार तिथं उमेदवारी द्यावी असा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रयोग झाले. भीमशक्ती, शिवशक्ती एकत्र आली. तुमचा ह्यानुसार लवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र करण्याचा प्रयत्न आहे. या आत्तापर्यंत ज्यांनी जे केलं त्यात समाजाचा काहीही फायदा नाही झाला. म्हणून आता नव्याने भीमशक्ती आणि लवशक्ती हे एका ताकदीने पुन्हा या महाराष्ट्रामध्ये विधानसभेसाठी सज्ज झालेली आहे. बदनापूर अंबड विधानसभा हा मतदारसंघ गेल्या 3 वर्षापासून राखीव आहे आणि राखीव असून इथं 3-5 वर्ष आणि ह्या मतदारसंघामध्ये आजपर्यंत बौद्ध आणि मातंग समाज याला प्रतिनिधित्व करायचं काम संधी दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने आज बौद्ध समाज आणि मातंग समाज आज जागृत होऊन इथं त्या मोठ्या प्रमाणात बैठक झाली आणि या बैठकीमध्ये असा निर्णय झाला जर कोणताही पक्ष असो जर बौद्ध समाज मातंग समाजाला प्रतिनिधित्व देत असेल पक्ष तिकीट देत असेल त्या पक्षासोबत आम्ही त्यांनाच का हे करू आणि नाही तर आम्ही मतदानामध्ये मतदान करणार नाही. आणि दुसरा विषय असा आहे की आम्हाला जर पक्ष आपलं तिकीट देण्यासाठी टाळलं तर आम्ही आमचा कौल हा नंतर निर्णय ठरवू आणि त्या विरोधात जाऊन त्या पक्षाला निवडून आणू असं माझं वैयक्तिक मत आहे आणि समाजाचं सुद्धा मत आहे. का ना आपलं माझं संतोष कारवे शेळके, सरपंच गोकुळ. सांगा काय बैठक आयोजित करण्यात आली? बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये बौद्ध, मातंग तसा ख्रिश्चन समाजाची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. 3 टर्म विधानसभेचे होऊन गेलेले आहेत तरीसुद्धा आतापर्यंत या मोठ्या प्रमाणात असलेल्या समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही. त्यामुळे हा सर्व समाज एकत्र येऊन यांनी अशी मागणी केलेली आहे की जो राष्ट्रीय पक्ष यांना उमेदवारी देईल या समाजातल्या कुठल्याही कार्यकर्त्याला त्याच्या पाठीमागे सर्व समाज उभा राहील व त्याला खंबीरपणे साथ देऊन निवडून आणेल अशी सर्व समाजातर्फे मागणी करण्यात येत आहे. का ना आपलं? डॉक्टर संजय भास्करराव पगारे, गाव भोकरदन. आयोजित करण्यात आली आज. विषय असा आहे, मातंग आणि बौद्ध. आत्ताच आमचे मित्र कैलास पाचगे यांनी सांगितल्याप्रमाणे मी भाऊसाहेब रामदास काकडे, माजी सभापती पंचायत समिती भोकरदन. मी भारतीय जनता पार्टीत काम करतो. इथं आम्ही सगळ्या पक्षाचे म्हणजे इथं पक्ष म्हणून नाही, आम्ही समाज म्हणून जमा झालेलो आहे. इथं सगळ्या पक्षाचे सगळे जमा झाले. आमचं असं म्हणणं आहे की बदनापूर विधानसभा ही एस सीसाठी राखीव सुटलेली आहे. त्या एस सीमध्ये ज्या समाजाची संख्या जास्त असेल त्या समाजाला कोणत्याही राजकीय पक्षानं तिकीट द्यावं. इथं 32,000 बौद्ध समाजाची एक अंदाजे सांगतो मी, 32,000 बौद्ध समाज, 22,000 मातंग समाज आणि ख्रिश्चन 13,000
एकूण दोन्ही समाजाची संख्या 70,000 आहे. परंतु आतापर्यंत आमच्या कुठल्याही राजकीय पक्षानं आमच्या समाजाला उमेदवारी दिली नाही. म्हणून आम्ही सर्व आमच्या विविध पक्षाचे सगळे, कोणी राष्ट्रवादीचा असन, कोणी उभाटाचा असन, कोणी भारतीय जनता पार्टीचा असन, सर्व समाज, बौद्ध आणि मातंग समाज आम्ही एक येऊन आम्ही अशी विनंती सर्व समाजाला आम्ही करत आहोत की आपल्याला आपल्या समाजाचा जर कोणी आमदार करायचा असेल, कारण 10 वर्ष होऊन गेले आरक्षण होऊन. 10 वर्षामध्ये आतापर्यंत नारायण कुचे हे चांभार समाजाला दिले. आता आम्हाला बौद्ध आणि मातंग समाजाला याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी कोणत्याही राजकीय पक्षानं द्यावं. ज्या राजकीय पक्षानं ही संधी दिली त्या राजकीय पक्षाच्या मागं आमचा दोन्ही समाज पूर्ण जालना जिल्ह्यामध्ये उभा राहील. काय नाव आपलं? भाऊसाहेब रामदास काकडे, माजी सभापती पंचायत समिती भोकरदन. बौद्ध आणि मातंग समाजाच्या ऐक्य परिषदेमध्ये असा निर्णय झाला की जो बौद्ध आणि मातंग समाजाचा कार्यकर्ता आहे, ज्यांनी कुणीही राजकीय पक्षाची उमेदवारी आणली तर त्याच्या विरोधात बौद्ध आणि मातंग समाजाने बंड करायचा नाही. जो कोणी राजकीय पक्षाची उमेदवारी आणेल त्याच्या पाठीमागे समाज 100% प्रामाणिकपणाने उभा राहील, असा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. बदनापूर अंबड विधानसभा हा मतदारसंघ गेल्या 3 वर्षापासून राखीव आहे आणि राखीव असून इथं 3-5 वर्षे आणि ह्या मतदारसंघामध्ये आजपर्यंत बौद्ध आणि मातंग समाज याला प्रतिनिधित्व करायचं काम संधी दिली नाही आणि त्या अनुषंगाने आज बौद्ध समाज आणि मातंग समाज आज जागृत होऊन इथं त्या मोठ्या प्रमाणात बैठक झाली आणि या बैठकीमध्ये असा निर्णय झाला, जर कोणताही पक्ष असो, जर बौद्ध समाज मातंग समाजाला प्रतिनिधित्व देत असेल, पक्ष तिकीट देत असेल, त्या पक्षासोबत आम्ही त्यांनाच का हे करू आणि नाही तर आम्ही मतदानामध्ये मतदान करणार नाही. आणि दुसरा विषय असा आहे की आम्हाला जर पक्ष आपलं तिकीट देण्यासाठी टाळलं तर आम्ही आमचा कौल हा नंतर निर्णय ठरवू आणि त्या विरोधात जाऊन त्या पक्षाला निवडून आणू, असं माझं वैयक्तिक मत आहे आणि समाजाचं सुद्धा मत आहे. काय नाव आपलं? माझा संतोष कारवे शेळके, सरपंच गोकुळ आहे आणि तो निवडून आणायचा आहे. त्याच्यासाठी समाजाला आम्ही सर्व समाज बांधव म्हणून विनंती करतोय की आपण आता एकत्र होऊन सर्व राजकीय पक्षाकडे उमेदवारी मागणार आहे की जो राजकीय पक्ष आमच्या विनंतीला मान देऊन जो राजकीय पक्ष आम्हाला उमेदवारी देईल त्या पक्षाच्या सोबत जालना जिल्ह्यातील सर्व बौद्ध व मातंग समाज बहुसंख्येनं मतदान करणार आहे आणि त्याच पक्षाला किंवा आमच्या उमेदवाराला आम्ही मोठ्या मताधिक्यानं निवडून आणणार आहे. काय नाव आपलं? अनिल चौतमोल, जाफराबाद.